आज त्यांच्या हातात बंद आहे ना थोडासा. आज पोलिसांनी हजर केलेल्या आरोपींची व्हीसीद्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती. तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली. पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा एकदा PCR घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे. किती दिवसाची कोठडी? 14 दिवस मॅजिस्ट्रेट 14 दिवस. पण असं म्हणायचं का की तूर्त प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता सीआयडीकडे संपलेला आहे? नाही, तसं असं तपास संपलेला असं म्हणता येत नाही. पण आज मितीला त्यांना कस्टडी नको एवढंच. आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार काही एकत्रित हो, वेगळं ठेव. आता काही आरोपी माझं लगावलेत, काही आरोपी घेऊन राहिलेत. मात्र आता न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर वेगवेगळ्या जेलमध्ये नाही, ते नाही सांगू शकत. ते पोलीस प्रशासनाचा किंवा जेल प्रशासनाचा तो विषय आहे. नवीन नाही, नवीन काही नाही. आरोपीच्या वकिलाने देखील एक मागणी केलेली आहे, ती कुठली होती त्यांचं काय म्हणणं होतं? नाही, आरोपीच्या वकिला काय मागणी केली नाही. म्हणजे मी जिथपर्यंत तिथं होतो तोपर्यंत त्यांची काय मागणी नव्हती. त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या. ती न्यायालयाने म्हणून त्याला संधी दिलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव झाली का इतर कारणास्तव? आता ते जेल प्रशासनाचा विषय आहे, त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त करू. सर, म्हणजे 15 दिवसात जी सुनावणी झाली ती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. हो, हो. ती नेमकी सुरक्षेच्या कारणामुळे काय कशामुळे? हा, सुरक्षित निश्चित सुरक्षित. सर, ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या 15 दिवसात मोक्काच्या अंतर्गत काहीच होती की हाती आलं नाही, सर्व मोक्का आणि हो, हो. त्या दोन्ही मधली होती. येस. आता आरोपी अप्लिकेशन करू शकतात बेलसाठी? आता तो त्यांच्या चॉईस आहे. कधी अर्ज करायचा असेल तर त्यांचा अधिकाराचा भाग पण करू शकतात. तो त्यांचा अधिकाराचा भाग आहे. म्हणजे पुन्हा जर अर्ज केला, पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते. मिळू शकते. म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोका सर्व 637-24. ओके. येस, ओके. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.